डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपतीच्या 3 अवतारांविषयी माहिती पाहणार आहोत आणि ती 3 अवतार का तयार केले गेलेत. अर्थात अवतार ही संकल्पना ब्राह्मण ग्रंथांची आहे. ब्राह्मण ग्रंथ हा जो शब्द आहे तो अशा ग्रंथ समूहासाठी आहे जे ग्रंथ ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4ही वेदातील कर्मकांडांचं स्पष्टीकरण करण्याकरता रचले गेले. आता हे स्पष्टीकरण करताना एक गोष्ट झाली की जे वेद, ऋग्वेद हा प्रमुख वेद आहे, तो कसा गायला जावा, त्यातल्या ऋचा कशा गायला जाव्यात यासाठी सामवेद तयार झाला. आणि ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायच्या आधी जे काही यज्ञातील कर्मकांड आहे ते कसे करावेत हे सांगण्याकरता यजुर्वेद तयार झाला. आणि अथर्ववेद जो आहे तो मात्र थोडासा वेगळा आहे. त्यामध्ये भारतातले जे मूळ रहिवासी होते त्यांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत, भूत पिशाच, तंत्र मंत्र, जारण मारण, उच्चाटन, अभिचार वगैरे हे जी विधी आहे त्या विधींची माहिती अथर्ववेदामध्ये आहे. हा वेद आर्यांनी उशिरा स्वीकारला. त्यामुळे सगळ्या ग्रंथांमध्ये त्रयोवेदस्य 3 वेद, त्रयोवेदस्य शब्द मी यासाठी वापरला की चार्वाकांनी 3 वेदांचा उल्लेख करताना एक मंत्र म्हटलाय, त्रयोवेदस्य कर्तारः धूर्त भंड निशाचरः. 3ही वेदांचे कर्ते हे धूर्त आहेत, म्हणजे लबाड आहेत, भंड म्हणजे फसवणारे आहेत, आणि निशाचर म्हणजे रानटी आहेत. म्हणजे वेदाचा विरोध करताना चार्वाकपंथीय लोकांनी अशा तऱ्हेने वेदाच्या निर्मात्यांना लबाड, फसवणूक करणारे आणि रानटी म्हटलं आहे. हे म्हणताना 3च वेदांचा उल्लेख आहे. आणि हा जो श्लोकार्ध आहे जो मी आता उच्चारला तो 13व्या शतकातल्या माधवाचार्याच्या सर्वदर्शन संग्रहामधला आहे, ज्यामध्ये त्यांनी चार्वाकाच्या मताचं निराकरण किंवा म्हणून त्याचा विरोध करताना काही स्पष्टीकरण दिली. त्या चार्वाकांचं काय मत होतं, वेदाबद्दल काय, यज्ञाबद्दल काय आणि स्वर्ग नरक पाताळ या संकल्पनाबद्दल काय, अशा प्रकारच्या संकल्पनाला विरोध करण्याकरता माधवाचार्यांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथातून आपल्याला चार्वाक किंवा लोकायत संप्रदायाच्या लोकांच्या विचाराबद्दल, तत्वज्ञानाबद्दल माहिती मिळते आणि आचाराबद्दल सुद्धा माहिती मिळते. तर त्या 3 वेदांचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा होतो की 13व्या शतकापर्यंत 3च वेद फक्त लोकांना माहित होते, किंवा माधवाचार्यांच्या मते फक्त चार्वाक किंवा लोकायत पंथाच्या लोकांना 3च वेद माहित होते. 4था वेद नंतर स्वीकारला गेला. आता हे स्पष्टीकरण एवढं यासाठी दिलं की या 4ही वेदाचं स्पष्टीकरण करण्याकरता जे काही ब्राह्मण ग्रंथ नावाचा एक ग्रंथाचा समूह तयार झाला, त्यामध्ये या 4ही वेदात सांगितलेल्या विचाराच्या अगदी विरुद्ध अशा तऱ्हेच्या ऋचा किंवा अशा तऱ्हेचे श्लोक किंवा अशा तऱ्हेची रचना करण्यात आली. त्यातून ब्राह्मणवाद बोकाळला, म्हणून कदाचित त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हटलं असावं. ऐतरेय ब्राह्मण आहे, तैत्तिरीय ब्राह्मण आहे, गोपद ब्राह्मण आहे, किंवा शतपथ ब्राह्मण आहे, असे काही ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर आपल्याला गणपतीबद्दल जी विकृत माहिती मिळते ती शतपथ ब्राह्मणात मिळते. आणि हा शतपथ ब्राह्मणाचा जो काळ आहे, इसवी सनापूर्व साधारणतः 3रं-4थं शतक
काही लोकांनी मानलंय, काही लोकांचं मत आहे की इसवी सनापूर्व 1000 म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या साधारणतः 400 वर्षापूर्वी ब्राह्मण ग्रंथ रचले गेले, असं काही अभ्यासकांचं मत आहे. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. तर या ब्राह्मण ग्रंथानंतर मग गृह्यसूत्रांचा काळ येतो. हा काळ मात्र इसवी सनापूर्व तिसरं शतक येतं. आता हा काळ निर्देश यासाठी करावा लागतो की कोणत्या काळात विशेषतः कोणत्या दैवतांना कसं महत्व आलं, कोणत्या दैवताचं महत्व कमी झालं. विशेषतः आपण गणपतीच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा गणपतीच्या विरोधात जी मोहीम ब्राह्मणांनी काढली होती, त्या मोहिमेचा काळ कोणता आणि तेव्हा गणसंस्थेची अवस्था कशी होती, हे सर्व कळावून या काळाचा उल्लेख थोडक्यात मी या ठिकाणी केला. आपल्याला ज्या गणपतीच्या अवताराची गोष्ट करायची आहे, त्या अवतार संकल्पना जी आहे ती शतपथ ब्राह्मणात पहिल्यांदा आली आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात म्हणजे आतापासून साधारणतः 2300 वर्षांपूर्वी अवतारी संकल्पना आली. यावर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. बऱ्याच गोष्टी आता आपण जेव्हा वेगवेगळ्या भागात घेऊ तेव्हा काही गोष्टी पुनरावृत्त होऊ शकतात, त्याची पुन्हा पुन्हा उजळणी होऊ शकते. ज्यांनी हे सगळे भाग पाहिले त्यांना ती पुनरावृत्ती वाटू शकते, पण जे पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांच्याकरता ही गोष्ट नवीनच असते. म्हणून या ठिकाणी आपण गणपतीच्या अवतारामागचं रहस्य काय हे पाहायचं आहे. विना सोंडेचा गणपती नावाचं एक पुस्तक जिजाई प्रकाशननी प्रकाशित केलं आणि साधारणतः या 3 लेख आहे. 32 पानाचं हे पुस्तक आहे आणि 12 जानेवारी 2013 मध्ये हे प्रकाशित केलं, म्हणजे 12 वर्षापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक आहे. त्याच्यामधला जो पहिला लेख आहे त्याच्याविषयी आपण नंतर पाहूच माहिती. वक्रतुंड महाकाय नावाचा एक लेख आहे आणि तो चित्रलेखामध्ये प्रकाशित झालाय. गणेश अवताराचं गूढ नावाचा जो दुसरा लेख आहे तो सुद्धा चित्रलेखामध्ये 2005 मध्ये प्रकाशित झालेला आहे. तर त्याचं वाचन मी यासाठी करतो की काही मुद्दे सुटू शकतात. शीर्षक आहे गणेश अवताराचे गूढ. गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होऊन बसलेलं आहे. गेल्या 100 वर्षात या उत्सवाने अनेकदा आपलं रूप बदलत बदलत आता इलेक्ट्रॉनिक युगात पदार्पण केलंय. पुणे फेस्टिवल तर पर्यटन उद्योगाचा एक भाग होऊन राजकारण व समाजकारणाची अंगही त्याने प्रभावित केली आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाचं प्रयोजन काय? मानवाच्या धडावर हत्तीचं मस्तक कसं काय बसू शकतं? आपल्या पावलापेक्षा छोट्या आकाराच्या उंदरावर लंबोदर महाकाय गणपती कसा काय बसू शकतो? 10 दिवस ज्याचं मोठ्या प्रेमानं कोड कौतुक पुरवलं जातं त्याला शेवटी निर्दयपणे पाण्यात का बुडवलं जातं? असे व यासारखे अनेक प्रश्न आणि त्यांचं औचित्य प्रासंगिक झालं आहे काय? जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं तर्कसंगतपणे देणं शक्य नसतं किंवा सोयीचं नसतं, तेव्हा आपण प्रतिमा व प्रतीकांच्या द्वारे त्यांची सोडवणूक करीत असतो. म्हणजे आपण त्यामागचा इतिहास समजू शकलो नाही, पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे किंवा ग्रांथिक पुराव्याच्या आधारे ती वाचायची तसदी आपण घ्यायची नाही ठरवलं, तर मग आपण प्रतिमा आणि प्रतीकांच्या द्वारे याचं स्पष्टीकरण देत असतो. जे पुराणिकांनी केलं तेच आपण आजही करत आहोत. आजवर गणेश जन्मांच्या कथांचा अर्थ लावण्याकरता पुराणिकांनी तसे प्रयत्न केले आहे. जी पुराणं रचली गेली आहे गणपतीवर, 2 पुराणं रचली गेली आहे. त्यातलं मुद्गल पुराण एक पुराण आहे, संस्कृतमध्येच आहे ते. त्याचं अजूनही मराठी भाषांतर झालं नाही. ते पुराण सुद्धा साधारणपणे 13व्या शतकातच रचलं गेलं आणि अतिशय प्रसिद्ध जे आहे ते गणेश पुराण, त्याचं मात्र मराठीत भाषांतर झालंय. आणि या गणेश पुराणामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा ज्या काळात ते रचलं गेलं, जे प्रसिद्ध पुराणांचे अभ्यासक होते हाजरा म्हणून, त्यांनी या पुराणाचा काळ 13वं शतक सिद्ध केलाय. यापूर्वी राघव भांडारकर, रामचंद्र गोपाळ भांडारकर यांनी गणेश हा संप्रदाय किंवा शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय यावर एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 8व्या शतकात गणेश पुराण रचलं गेलं. कारण 5व्या 6व्या शतकात गणपतीच्या मूर्तीची जी
निर्मिती झाली आणि तिचा संप्रदाय सुद्धा वाढला. त्यामुळे 8व्या शतकात गणेश पुराण रचलं आहे असं ठामपणे शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय या ग्रंथामध्ये राघव भांडारकरांनी म्हटलं. पण हाजरा आहे त्यानंतरचे अभ्यासक आणि त्यांचं म्हणणं 13वं शतक हा गणेश पुराणाचा काळ आहे. आणि गंमत म्हणजे ते पुराण महाराष्ट्रात रचलं गेलं. हे पुराण महाराष्ट्रात रचलं गेलं त्यामुळे कदाचित गणपतीच्या आराधनेचा संप्रदाय, गणपत्य संप्रदाय हा महाराष्ट्रातच पहिल्यांदा वाढला आणि गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच साजरा होतो. नंतर मग महाराष्ट्राबाहेर सुद्धा अनेक लोक करायला लागले. भारताबाहेर सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. पण त्याचं मूळ महाराष्ट्रात आहे, हे एक सूत्र आपण लक्षात घ्यावं. दुसरं सूत्र हे की ते 13व्या शतकातलं आहे. 13वं शतक जे आहे महाराष्ट्राच्या आयुष्यातलं अतिशय महत्वाचं शतक आहे. त्यामुळे खूप काही घडामोडी या काळात झाल्या. रामदेवराव यादव तेव्हा महाराष्ट्रात राज्य करत होता. हेमाद्री पंडितांनी 2000 व्रत हिंदू लोकांनी करावी यासाठी व्रतखंड या नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याचा चतुर्वर्ग चिंतामणी हा जो ग्रंथ आहे त्यातला हा भाग आहे. म्हणजे दिवसाला आपल्याला 5 ते 6 व्रत करायची, एवढी व्रत करायची असतील तर अख्खा दिवस आपल्या व्रत करण्यात आणि ब्राह्मणांना खाऊ घालण्यात, त्यांना दान दक्षिणा देण्यातच जाणं शक्य होतं. अर्थात हे कुणाला शक्य आहे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्यांना काम करायची गरज नाही, जे व्यापारी असतील किंवा जमीनदार लोक असतील. तर अशा लोकांना गरीब करण्याचं एक मोठं षडयंत्र या काळात रचलं गेलं. अशा प्रकारची माहिती ही इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये दिली आहे. नंतरचे काही अभ्यासकांनी डॉक्टर सरा गाडगीळ आणि लोक आहेत त्या ग्रंथामध्ये सुद्धा यावर विस्तृत प्रकाश टाकलाय. पण गणेश पुराणावर अजूनही, जे गणेश पुराण 13व्या शतकात म्हणजे 700 वर्षांपूर्वी निर्माण झालं, त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये अजूनही संशोधन झालं नाही. पण अलाहाबाद विद्यापीठाच्या एका महिलेने केलं. तिवारी नावाची ती महिला, आणि तिने महाराष्ट्रात त्या काळात कशी राजवट होती, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जे वातावरण होतं, धार्मिक वातावरण कसं होतं, त्याचा नीट अभ्यास करून गणेश पुराणात त्याचं प्रतिबिंब कसं उमटलं आहे यावर सखोल संशोधन केलंय. अशा प्रकारचं संशोधन महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं, पण नाही झालं. अजूनही आपण गणपतीच्या रूपाबद्दल चर्चा करताना ऐतिहासिक दृष्टिकोनातून चर्चा करत नाही, तर प्रतिकात्मक, काव्यात्मक वगैरे वगैरे आणि धार्मिक आणि कधी कधी आध्यात्मिक शब्द सुद्धा वापरतो. अतिशय भोंगळ शब्द आहे आध्यात्मिक, पण वापरतो आपण, कारण आपल्याला काही त्याचा अर्थ नीटका माहित नसतो. पण तो शब्द वापरल्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळतो. धार्मिक लोकांना, भाविक लोकांना, भोळ्या लोकांना आणि काही बाबतीत सांगायचं तर आध्यात्मिक लोकांना. त्यामुळे संशोधन, चिंतन, मनन, चिकित्सा या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रात फारसा वाव नाही. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. त्यामुळे संशोधन, चिंतन, मनन, चिकित्सा या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रात फारसा वाव नाही असं म्हणावं लागतं. तरी आपण एक प्रयत्न केला या ठिकाणी, आणि हा 2005 मध्ये केला. म्हणजे आता त्या गोष्टीला 20 वर्ष होऊन गेली. हा एक 20 वर्षापूर्वीचा आहे, पण तरीही तो अजूनही ताजा तवान आहे असं मला वाटतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. म्हणून मी हा पुन्हा जसाच्या तसा वाचून दाखवतो. तर अशा तऱ्हेने आजवर गणेश जन्माच्या कथांचा अर्थ लावण्याकरता पुराणिकांनी जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न केले. पुराण कथा म्हणजे ज्याला मिथ म्हणतो, अभ्यासकांचा एक वर्गही त्याच मार्गाने जात आहे. जे पुराण कथांच्या अभ्यासकांचा वर्ग आहे तोही त्याच मार्गाने जात आहे. त्यामुळे पुराण कथातून वास्तवाचं दर्शन होऊ शकतं यावर विश्वास ठेवणारे बोटावर मोजता येतील एवढेच लोक आढळतात. पण गेल्या शतकात पुराण कथांच्या मागील वास्तवाचा शोध घेणारे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. भारतात या विषयावर फार कमी प्रमाणात संशोधन व चिंतन झालंय. त्यातही आपणा सर्वांना कमीपणा आणणारी गोष्ट म्हणजे या संशोधन व चिंतनाचा शिरकाव प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अजूनही झालेला नाही. त्यामुळे या साऱ्या चळवळी एकसुरी व नकारात्मक ठरलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणातील भोळा भाबडा समाज आणि अल्पसंख्य प्रबोधनकार यांच्यामध्ये खोल दरी निर्माण झालेली आहे. अनेक चळवळी
समुद्रातील बेटांसारख्या प्रवाहापासून तुटलेल्या किंवा थिजलेल्या आहेत, अशा परिस्थितीत प्रभावीपणे समाज प्रबोधन व त्यातून अपेक्षित असणारं परिवर्तन कसं घडणार, हा एक प्रश्न आहे. पुराण कथा म्हणजे मिथक ही एक प्रभावी प्रसार माध्यम आहेत. ती परिवर्तनाशी सुसंगत कशी करता येतील, तर आजही आपण परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू शकू, तसं करता आलं तर. पण त्या दृष्टीने कोणी मिथकांकडे पाहताना दिसत नाही. या उलट एक भाकड कथा म्हणून त्यांची हेटाळणी केली जाते. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा गणेशोत्सवाच्या स्वरूपापेक्षा गणपतीच्या रूपावर जास्त चर्चा झाली. त्या काळात पुराण कथाच्या निर्मितीचा वास्तवाधिष्ठित अभ्यास करणारा विद्वानांचा वर्ग भारतात नव्हता, पण तो आज आहे. म्हणून आज आपल्या जुन्या दृष्टिकोनाची फेर तपासणी करणं गरजेचं आहे. 100 वर्षांपूर्वी आपल्या महापुरुषांनी ज्या तऱ्हेची मांडणी केली तशीच आजही आपण करीत असू तर त्या महापुरुषांचं नवपण कायम टिकून राहील, पण आपण मात्र जुनाट होऊ शकू. आपणात नवपण आणायचं असेल तर महापुरुष जुने होणं आवश्यक आहे. अर्थात आपल्या जाणीवा नव्या व लखलखीत करून घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात जो गणेशोत्सव सुरू झाला त्याची पार्श्वभूमी आपण यापूर्वी अनेकदा पाहिली. आता हरकत नाही, पुन्हा आपण पाहायला हरकत नाही. गणपती उत्सव म्हटलं की हमखासपणे कोणाला टिळकांची आठवण येते. या उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात त्यांचा मोलाचा वाटावा आहे यात शंका नाही. पण या उत्सवाची सुरुवात त्यांनी केली हे मात्र खरं नाही. गणेशोत्सवाचा प्रारंभ करण्याचं श्रेय जातं ते पेशव्यांकडे. सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1774 ते 27 ऑक्टोबर 1795 या काळामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत असा 7 दिवसांचा हा धार्मिक उत्सव शनिवार वाड्यातील गणेश महालात भव्य स्वरूपात साजरा केला जात असे. दशमीला फुलांनी सजवलेल्या पालखीतून गणेश मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत काढून नदीत तिचं विसर्जन केलं जात असे. पेशवाईतील पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार इत्यादी सरदार घराण्यातही गणेशोत्सव मोठ्या सरंजामाने साजरा होत असे. कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर, गाणं, नाचणं इत्यादी कार्यक्रम यावेळी पार पाडले जात. एका दिवसाचा गणेशोत्सव काही जण करीत ते पंचमीला संध्याकाळी गणपती विसर्जन करीत असत. काही लोक गौरी बरोबर गणपतीची मूर्ती सुद्धा विसर्जित करीत. बऱ्याच घरी ही प्रथा अजूनही चालू आहे. पेशवाईतील या गणेशोत्सवाचं पुनर्जीवन इसवी सन 1893 मध्ये झालं. त्या वर्षी हिंदू मुसलमानांमध्ये मोठा दंगा झाला. त्यावर उपाय म्हणजे हिंदूंची एकजूट करणं आलं. त्यासाठी पुण्यातील काही पुढाऱ्यांनी वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्याकडे एक बैठक घेतली. त्या सभेत सार्वजनिकपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्य भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटावडेकर व नानासाहेब उपाख्य कृका खाजगीवाले यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. अशा तऱ्हेने 3 लोकांनी गणपतीला सुरुवात केली. भारतीय संस्कृती कोशाच्या दुसऱ्या खंडामध्ये पृष्ठ 724 वर ही माहिती नोंदवली आहे. अभ्यासकांनी ते मुळातून पाहायला हरकत नाही. त्यामुळे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असं म्हणणं चुकीचं आहे. पेशवाईतील गणेशोत्सव दशमीला संपत असे, तर 1893 मध्ये सुरू झालेल्या या गणेशोत्सवाचा शेवट अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढून गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. गणेशोत्सवाच्या या सार्वजनिक स्वरूपाचं स्वागत लोकमान्य टिळकांनी मोठ्या उत्साहाने केलं. त्यांना हा उत्सव पसंत पडला. त्यामुळे केसरी या त्यांच्या दैनिकात लेख लिहून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. त्याचा योग्य तो प्रभाव पडून 1894 पासून सार्वजनिक गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कसबा गणपती, जोगेश्वरी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती हे गणपती उत्सव 4 यावर्षी बसू लागले. त्यात कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, संगीत, मेळे इत्यादी कार्यक्रम ठेवून जनजागृती करता येईल असं टिळकांना वाटलं. या दृष्टीने त्यांनी 1894 मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात स्वतः सार्वजनिक गणपती बसवला. त्यांच्या पुढाकारामुळे या उत्सवात सामाजिक व राजकीय स्वरूप प्राप्त झालं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर त्याचा प्रसार झाला. आता हे सगळं होण्याच्या आधी सत्यशोधक समाजाने मात्र गणपतीला विरोध केला होता आणि त्याला कारण आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक अखंड म्हणजे पेशवाईचे अवशेष शिल्लक असताना
ते फक्त ब्राह्मणापुरतं दैवत मर्यादित आहे, इतरांना त्यात प्रवेश नाही. म्हणून अशा गणपतीचा धिक्कार महात्मा फुले यांनी गणपती या आपल्या अखंडात केला. तर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पेशवाईचे अवशेष असलेल्या वाड्यांमधून पेशवाईतील सरदारांच्या घराण्यातील लोकांची गणेशोत्सव साजरे करण्याची जी परंपरा सुरू होती ती पूर्णपणे ब्राह्मणी स्वरूपाची होती. त्यामुळे गणपती हा ब्राह्मणांचा देव आहे, इतरांशी त्याचा काही संबंध नाही, असा समज सर्वत्र पसरला होता. या भूमिकेतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी गणपतीच्या विरोधात अखंड लिहिला. तो अखंड पाहूया कसा आहे तो. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, पशुश्री सोंड पोर मानवाचे सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी बैसे उंदरावरी ठेवून या बूड हुंकितो शेंबुड सोंडे तुनी अंत्यजासी दूर भटा लाडू देतो नाकाने सोलितो कांदे गणू चिखला तुडवली बनविला मोऱ्या केला ढंबू ढेऱ्या भाद्रपदी उत्सवाच्या नावे द्रव्य बोंदाडिती वाटी खिरापती धूर्त भट खरे देवभक्त देह कष्टविती पोषण करती घरच्यांचे. अशा तऱ्हेने महात्मा ज्योतिबा फुले हा मोठा अखंड आहे. याचा बराच भाग हा अपूर्ण आहे, म्हणजे काही ओळी लागत नाही, म्हणून ह्या निवडक अशा ओळी आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890556695. खरे भक्त आहे ते कष्ट करतात आणि घरच्या लोकांचं पोषण करतात. अशा तऱ्हेने मातीच्या गणपतीच्या मागे काही लागत नाही, असं महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणायचं होतं. पुण्यातील लोकांचं गणपती प्रेम खूपच जुनं आहे, पण उत्सवाच्या निमित्तानं सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा व्यापार मांडला गेल्याने ते टीकेचा विषय ठरला. गणपती हा भटांचा पक्षपाती आहे अशी भावना त्यातून निर्माण झाली. मानवाच्या शरीरावर पशुचं शिर म्हणजे एक प्रकारे गणोबाचं सोंगच आहे, त्याचं उंदरावर बसणंही अतर्क्यच आहे. कोणत्याही तर्कशुद्ध माणसाच्या मनात येतील अशा शंका या अखंडामध्ये ज्योतिबांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे गणपती हा नेहमीच सत्यशोधकांच्या श्रेष्ठतेचा विषय होता. सार्वजनिक गणेशोत्सवातून राष्ट्रीय जागृती कितपत होत होती हे सांगता येत नाही, पण या निमित्ताने सत्यशोधकांच्या विरोधात गरळ ओकण्याचं प्रभावी साधन टिळकाईत लोकांच्या हाती लागलं. गणेशोत्सवाच्या वेळी जी गाणी गायली जात त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते. या गाण्यांना प्रत्युत्तर देणारी गाणी सत्यशोधकांनी गायली. दिनकरराव जवळकर या प्रखर सत्यशोधक लेखकाने छत्रपती मिळण्यासाठी लिहिलेल्या छत्रपती पद्य संग्रह या पुस्तकाचं 1925 मध्ये प्रकाशन झालं, म्हणजे त्याला आता 100 वर्ष झाली आहेत. ती पहिलंच पद गणपतीला नमन करणार आहे. त्यात मात्र गणपतीला सन्मानाने संबोधलाय. 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले गेले आणि त्यानंतर अवघ्या 35 वर्षामध्ये गणपतीला सन्मानाने संबोधणारं असं एक पद सत्यशोधक समाजाचे एक मोठे कार्यकर्ते, वक्ते, लेखक दिनकरराव जवळकर यांनी रचलाय. ते आता पाहू. नमन गणराया झणी लाव धाव लाज राखाया अज्ञानी वर्ग हा माटा शिक्षणास देई फाटा बुद्धी तया द्या आता शिक्षण घ्याया आपुली लाज राखाया लोपली क्षात्रवृत्ती ती मरहट्टे ही नदीन होती लागले ग्रहण त्या कीर्ती जागे करवा आपुली लाज राखाया प्रगटवाच क्षत्रिय बाणा दावा हा मराठा बाणा देशाच्या स्वाभिमाना चेतना द्याया देशाची लाज राखाया दांभिक जना फसविती भलतेच मार्ग दाविती अज्ञानी तयाला फसती तया ताराया क्षणी धाव लाज राखाया भट पुढारी स्वार्थी असती देशाच्या नावे वदती जातीच्या हिताते पाहती अशा दांभिका स्वार्थ त्याग बुद्धी द्याया. म्हणजे अशा तऱ्हेने जे भट ब्राह्मण स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करत होते, देशभक्तीचं फक्त नाव घेत होते, त्यांना बुद्धी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा गणपतीकडून केली आहे. कोणी केली आहे? दिनकरराव जवळकरांनी. याचा अर्थ तोपर्यंत गणपतीच्या विरोधातलं वातावरण काही शिल्लक राहिलं नव्हतं सत्यशोधकामध्ये. उलट गणपती हा बुद्धीचा देव आहे, तो आपल्याला बुद्धी देतो, आपण त्याची पूजा केली तर, अशा प्रकारची धारणा ही सत्यशोधकांच्या मनात निर्माण झाली होती. याचा हा स्पष्ट पुरावा आहे. या पुराव्याला यावर्षी 100 वर्ष झाली आहेत.
या पदांमधून सर्वसामान्य लोकांची नाडवणूक करणाऱ्या दांभिकांना बुद्धी देण्याची मागणी गणरायाकडे केली आहे. महात्मा फुले यांनी चिकित्सक दृष्टीने गणपतीच्या रूपावर केलेली टीका व या पदातील गणपती विषयीचा भाव यात फरक आहे, पण तो फारसा कोणाच्या ध्यानी आला नाही. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने सुरू झालेला सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी गणपती हा नेहमीच चेष्टेचा विषय केला, तसाच तो आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही केला. पण गणपतीविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली भावना कशी व का आहे याचा विचार मात्र कोणीही गांभीर्याने केला नाही. आपण त्या दृष्टीने थोडा प्रयत्न करूया. सर्वसामान्य माणसामध्ये तर्कसंगत विचार करण्याची सवय नसते. आपल्या भावनेच्या आवेगात तो आपली नित्यकर्मे करीत असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबणं व भावनिक गरजेपोटी पूजा भजन करणं हे सारं तो अगदी यांत्रिकपणे करत असतो. शारीरिक श्रम न करणाऱ्या शिक्षितांच्या मनात जे किंतु येतात त्यासाठी श्रमिकाकडे मात्र फारसा वेळ नसतो. अशा पोटा पाण्याच्या विवंचनेत अडकलेल्या लोकांच्या अगतिकतेचा फायदा धार्मिकतेचा अवडंबर माजवणारे घेत असतात. त्याविरुद्ध विद्रोह करणाऱ्या क्रांतिकारकांना सुद्धा तर्कसंगत विचार करायला वेळ नसतो. तो सुद्धा भावनेच्या आवेगात शोषकावर तुटून पडतो. त्याच्या या प्रामाणिक उद्वेगाला लगेच सर्वसामान्य लोकांची साथ मिळते. पण क्रांतिकारक विचारसरणी रुजवण्याच्या दृष्टीने जी तर्कसंगत विचार करण्याची सवय असावी लागते ती जर कुणाकडेही नसेल तर मात्र हा उद्वेग क्षणिक ठरतो, असं वारंवार घडत आलाय. सत्यशोधकांचे तसंच झालं. गणपतीचं शिर पशूंचं आहे तर मग हनुमान नरसिंह या देवतांचंही तसंच आहे. मग त्याविरुद्ध सत्यशोधकांनी रान उठवलं नाही. उलट खंडोबाला कुलस्वामी मानणाऱ्या बहुजन समाजाच्या भावना जपण्यासाठी सत्यशोधकांच्या धर्मविधीत कुलस्वामीला महत्वाचं स्थान प्राप्त झालं. जनमानसात कुत्र्याला खंडोबा म्हणण्याची रीत आहे. नागपूजा ही सत्यशोधकांच्या टीकेचा विषय झाली नाही. याला महत्वाचं कारण घडलं ते हेच, हे सर्व बहुजन समाजाचे देव अथवा दैवत आहेत, पण गणपती हा ब्राह्मणांचा आहे. आजही अनेक पुरोगामी विचारवंत कार्यकर्ते नेते तसं म्हणताना आपण पाहतो. पण गणपती हा खरोखरच ब्राह्मणांचा देव आहे का? जर तसं असेल तर मानव गृहसूत्र, बोधायन गृहसूत्र, मनुस्मृती या ब्राह्मणी ग्रंथांनी गणपतीची निंदा का केली? त्याला विघ्नकर्ता का ठरवलं? विघ्नकर्त्याचा विघ्नकर्ता कसा झाला आपण त्यावर एक भाग पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे तो ब्राह्मणांच्या ताब्यात कसा गेला हे सुद्धा आपण त्याचवेळी पाहिलं. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पूर्वीच्या सत्यशोधकांनी केला नाही. तसं आजचेही सत्यशोधक करीत नाहीत. गेल्या 100-125 वर्षांमध्ये या विषयावर जे चिंतन संशोधन झालं ते नजरेसमोरून घालायची फुरसत कुणाला नाही. सारे कसे एकसुरीपणे गणपतीला झोडपण्याच्या कामात दंग आहेत. अगदी यांत्रिकपणे ते हे काम करीत आहेत. हे टाळायचं असेल तर जनमनाचा ठाव घेण्यासाठी जी अन्वेषण पद्धती अवलंबली पाहिजे, नवी अन्वेषण पद्धती अवलंबली पाहिजे. पुराण कथांच्या अभ्यासाचं दालन आता समृद्ध झालंय. त्यात प्रवेश करूनच आपण गणपती व इतर सामाजिक धारणांचं मूळ शोधू शकतो. फुले आंबेडकरी अन्वेषण पद्धतीला अशीच ही पद्धत पूरक आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी तिचा अवलंब यापूर्वीच केलाय. देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचा लोकायत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाने या अभ्यासाला सुरुवात केली. 1959 मध्ये तो प्रकाशित झाला. त्यातील पृष्ठ 125 ते 231 पर्यंतचे गणपती शीर्षकाखालील तिसरं प्रकरण म्हणजे 120 पानाचं एक पुस्तकच आहे. गणपती आणि गौरी असं शीर्षक त्याचं आहे. ते आपण मुळातूनच वाचायला हवं. पण ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी या संबंध ग्रंथाचं संक्षिप्त रूपांतर डॉक्टर स.रा. गाडगीळ यांनी केलंय. ते नजरेखालून घालावं. आणि लोकायत संप्रदाय आणि गणपतीचा काय संबंध आहे याचे आपण विचार केला पाहिजे. भारतातील तत्वज्ञानाचं विभाजन सामान्यपणे आस्तिक व नास्तिक या दोन गटात करण्यात आलेलं आहे. जे वेदप्रामाण्य मानतात ते आस्तिक व जे मानित नाहीत ते नास्तिक, अशी ढोबळ मानाने केलेली ही विभागणी आहे. आज आपण ईश्वराला मानण्या न मानण्याला आस्तिक नास्तिक असं म्हणतो, पण ते चुकीचं आहे. आस्तिक दर्शनात ज्यांचा समावेश होतो असे पूर्वमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य व योग ही दर्शनं ईश्वराच्या अस्तित्वाविषयी साशंक आहेत. उत्तर मीमांसा किंवा वेदांत या दर्शनाने ठामपणे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरस्कार केलाय. नास्तिक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ती लोकायत, जैन व बौद्ध ही तीन दर्शनं वेद प्रामाण्य, चातुर्वर्ण्य आणि यज्ञ संस्था यांच्या विरोधात आहेत.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयी कठोर तार्किक युक्तिवाद या दर्शनाने केलाय. ती तीनही दर्शनं गणपतीचा मात्र पुरस्कार करतात. नास्तिक दर्शनांनी गणपतीला स्वीकारण्यामागे कोणती कारणं असतील? विशेषतः नास्तिक म्हणून ज्या दर्शनाची सर्वात जास्त बदनामी करण्यात आली त्या लोकायत दर्शनानं गणपतीचं समर्थन केलंय. हिंदू संस्कृती ही भारतातील सर्वात जुनी संस्कृती असून आर्य भारतात येण्यापूर्वी ती पूर्ण विकसित स्वरूपात होती. या संस्कृतीचं तत्वज्ञान म्हणजे लोकायत तत्वज्ञान होय. लोकशाही व्यवस्थेचा मूलाधार असलेली गणसंस्था सिंधू संस्कृतीमध्ये स्थिरावली होती. गणपती हे या गणसंस्थेच्या नायकाचं पद होतं. डॉक्टर स रा गाडगीळ याविषयी म्हणतात, आजची आपली गणपतीबद्दलची कल्पना बाजूस सारून या दैवताच्या मूळ स्वरूपाचा विचार करू. गण अधिक पती या दोन शब्दांनी मिळून गणपती हा शब्द तयार झालाय. गण म्हणजे लोकसमूह, लोकांचा नायक अथवा पालन करता तो गणपती. गणपतीची इतरही अनेक नावं आहेत. गणेश, गणनायक, वराहमिहीर, लोकबंधू, लोकनाथ इत्यादी. यातील बहुतेक नावांचा अर्थ लोकांचा नायक असाच होतो. गणेश शब्दातील ईश या पदाने देवता असा अर्थ सूचित होतोय खरं, परंतु प्राचीन वाङ्मयात गणपती ही संज्ञा मुख्यतः लोकनायक, गणनायक या अर्थाने योजलेली आढळते. विशेषतः लोकबंधू आणि लोकनाथ ही नावं सूचक आहेत. लोकायताशी या नावाचा संबंध असावा हे सहजपणे ध्यानात येऊ शकतं. आनंदगिरीच्या शंकर दिग्विजय या ग्रंथात अनेक गाणपत्य पंथांचं वर्णन आलं आहे. त्यामधील उच्चिष्ट गणपतीचे वर्णन आणि गुणरत्नाने आपल्या षड्दर्शन समुच्चयातील वरील टीकेत केलेलं लोकायतिकांचं वर्णन यात आश्चर्यकारक साम्य आहे. तंत्र वाङ्मयात गणपतीला फार महत्व आहे. तांत्रिकांचा गणपती वामाचारीच आहे. लोकायतांचे विधी आणि मूळ स्वरूपातील वामाचार यांचा निकटचा संबंध आहे. लोकायत आणि गणपती यांचा संबंध वेदकाळापासून आढळतो. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात बृहस्पतीलाच गणपती या नावानं संबोधलाय. ऐतरेय ब्राह्मणात गणानां त्वां गणपते हा मंत्र ब्रह्मणस्पती अथवा बृहस्पती यांनाच उद्देशून आलाय. लोकायत मताचा आद्य प्रणेता बृहस्पती हा समजला जातो. म्हणूनच या मताला बारहस्पत्य मत हे नाव रूढ झालं. ऋग्वेद काळात गणपती हा शब्द लोकायताशी निगडीत होता हे यावरून दिसून येतं. लोकायत या ग्रंथातल्या 49व्या पृष्ठांवर ही माहिती डॉक्टर स रा गाडगीळ दिली आहे. आता हा जो विनायक आहे ज्याच्याबद्दल आपण अगदी पहिल्या भागात पाहिलं तो विघ्नकर्ता होता असं म्हटलंय, ती गोष्ट पुन्हा या ठिकाणी आली आहे. गणसमूहाचा प्रमुख म्हणजे नायक. त्याला वि हा उपसर्ग लागून त्याचं विशेष स्थान सूचित करण्यात आलं व त्यातून विनायक शब्द तयार झाला. आर्यपूर्वांचा नेता असल्यामुळे विनायक हा आर्यांचा शत्रू ठरतो. आर्यांच्या कपट कारस्थानांना आवर घालणं हे त्याचं जीवित कार्य असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो विघ्नकर्ता ठरला. त्यामुळे आर्यांच्या धर्मग्रंथामध्ये विनायकाला विघ्न म्हणून संबोधलाय. इसवी सनापूर्वी तयार झालेल्या मानवगृह सूत्र, याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती या ग्रंथानुसार गणपती एक नसून तो अनेकांचा समूह आहे. या गणपतींनी पछाडलेला माणूस वेडा होतो. त्याला भयानक स्वप्न पडू लागतात. गुणसंपन्न राजांनाही राज्याचा अधिकार मिळत नाही. कुमारिकांना पती मिळत नाही. विवाहित स्त्रियांना संतती होत नाही. झालेली संतती मृत्युमुखी पडते. विद्वान ब्राह्मण गुरुला विद्यार्थी मिळत नाही. या सर्व वर्णनांमधून गणपती म्हणजे मूर्तिमंत विघ्नच होय हे सांगण्याचा प्रयत्न झालाय. मानवगृह सूत्राने तर विनायक बाधा नावाचं स्वतंत्र प्रकरण दिलेलं आहे. त्यात गणपतीने पछाडलेल्या व्यक्तीला कोणकोणत्या विकृती जडतात याची यादी दिली आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतो, रुद्राने विनायकाची योजना संकटाच्या निर्मितीसाठी केली आहे. विनायकाला गणांचा अधिपती म्हणून विघ्न निर्माण करण्याचं काम त्याच्याकडे सोपवण्यात आलं. विनायक कर्म विघ्न सिद्ध्यर्थम विनियोजित गणानाम अधिपत्येचे रुद्रेण ब्रह्मणा तथा याज्ञवल्क्य स्मृतीतील पहिल्या अध्यायातला हा 271वा श्लोक आहे. विघ्न विनायकाची बाधा झालेल्या माणसाची स्थिती कशी होते त्याविषयी याज्ञवल्क्य म्हणतो, तेनोपसृष्टो यतस्य लक्षणाने निबोधत स्वप्ने वगाह तेर्थ तेत्यर्थ जम मुंडाश्च पश्यती काषाय वाससश्चैव क्रव्यादाश्चाधिरोहती अंतर्जैर्ग दर्भरुत्सृष्टे सहिकत्राव तिष्ठते. पहिल्या अध्यायातल्या 272 आणि 373 या श्लोकामध्ये ही माहिती दिली आहे. या श्लोकांचा अर्थ आपण पाहू. इथे असं म्हटलं की विनायक बाधा ज्या माणसाला झाली आहे त्याला भयंकर स्वप्न पडतात. आपण पाण्यात बुडत आहोत. भगव्या रक्ताची रंगाची वस्त्र घातलेली मुंडन केलेले लोक दिसतात. भयकारक अशा विक्राळ प्राण्यावर आपण आरूढ झालेलो आहोत असं दिसतं. नीच जातीतील लोक
गाढव, उंट यासारख्यांच्या सहवासात आपण आहोत असं स्वप्नात त्याला वाटतं. या स्वप्नाच्या माध्यमातून ब्राह्मण ग्रंथांनी भगवे वेशधारी व मुंडन केलेले बौद्ध भिक्खू यांच्याविषयी घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट आहे. नीच जातीच्या लोकांचा तसेच भयंकर प्राण्यांचा सहवास हा लोकायती तत्वज्ञानाचा आश्रय घेतलेल्या लोकांविषयी तिरस्कार निर्माण करण्याच्या दृष्टीने विनायक बादेशी जोडण्यात आलेला आहे. ज्या मनुस्मृतीचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला त्याच मनुस्मृतीमध्ये गणपतीची निंदा सुद्धा आली आहे. आता तिथे आपण गणयाग नावाच्या एका यागाचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यात गणपतीविषयी म्हटलंय श्वक्रीडी शेनजीवीच कन्या दूषक एवच हिंस्त्रो वृषलवृत्तिश्च गणानाम चैव याजक. हा मनुस्मृतीच्या 3ऱ्या अध्यायातला 164वा हा श्लोक आहे. मनुस्मृतीचा टीकाकार गोविंदराज यांनी गणयाग म्हणजे गणपत्याचा पूजाविधी असं म्हटलंय. म्हणून म्हणतो गणपती हा शूद्रांचा देव आहे. म्हणजे आपण त्याला ब्राह्मणांचा देव म्हणून बाजूला सारलं, पण मनु स्पष्टपणे म्हणतो की हा शूद्रांचा देव आहे. मनुस्मृतीत जी गणपती निंदा आली आहे त्यावर लोकायत दर्शनाला मांडणाऱ्यांचा गणपती असलेला संबंध सूचित होतो. कात्यायनाने तर कात्यायनाने गणयाग म्हणजे समाजातील स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या करायचा विधी असं म्हटलंय. गुणरत्नाने तांत्रिकाचा वामाचार विधी वर्णन केलाय. तोच गणयाग असावा. डॉक्टर गाडगीळ याविषयी म्हणतात की सर्व ब्राह्मण स्मृतिकारांची भूमिका पाहता गणपतीला विघ्नराज, विघ्नकृत, विघ्नेश ही नाव का मिळाली असावी त्याचा उलगडा होतो. अशा या विघ्नकर्त्या दैवताला नमो गणेशाय विघ्नेश्वराय या शब्दात प्रारंभीच वंदन करण्याची प्रथा पडली तर नवल नाही. दुर्जनम प्रथम वंदे असं म्हणतात. तसं त्यांनी दुर्जन ठरवलं गणपतीला आणि त्याचं वंदनी करून टाकलं. बोधायनाच्या धर्मसूत्रामध्ये तर विघ्न या नावानेच गणपतीचा उल्लेख केला जातो. परशुरामाशी गणपतीचं युद्ध झाल्याचा उल्लेख ब्रह्मवैवर्तक पुराणात येतो. त्याविषयी गाडगीळ म्हणतात परशुरामाचे गणपतीशी वैर कशासाठी? ब्राह्मण सत्तेचा कडवा पुरस्कर्ता म्हणून परशुरामाची ख्याती आहे. तर लोकनायक अशा गणपतीशी ब्राह्मण सत्तेच्या पुरस्कर्त्याचं शत्रुत्व असावं हे स्वाभाविक आहे. मनु, बोधायन, याज्ञवल्क्य या ब्राह्मण धर्माच्या स्मृतिकारांचा गणपती विरोध पाहता वरील अनुमान असंभवनीय वाटत नाही असं डॉक्टर सरा गाडगीळ म्हणतात. ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. या सर्व विवेचनावरून गणपतीच्या सत्यशोधक विरोधकांना प्रश्न पडला असेल की ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेली गणपती निंदा व परशुरामाशी झालेली युद्ध पाहता ब्राह्मण वर्ग गणपतीच्या विरोधात होता. आज ते गणपतीचं समर्थन का करीत आहेत? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा आपणास काही ऐतिहासिक तथ्यांचा धांडोळा घ्यावा लागेल. हा विघ्नहर्ता कसा झाला याविषयी माहिती पाहू. याचंही उत्तर, या प्रश्नाचं उत्तर संशोधकांनी शोधून काढलंय. गुप्त साम्राज्यामध्ये गणपतीला पूजणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढला. पूर्वी गणपती केवळ हत्तीच्या मुखाचा नसे तर कोल्हा, लांडगा, कुत्रा, कावळा, गिधाड इत्यादी मुखाचेही गणपती होते. कारण ज्या गणाचं चिन्ह तो धारण करत असे त्याचं मुख त्याला लावलं जाईल. गुप्त काळामध्ये गजमुख गणपती अधिक लोकप्रिय झाला. त्याविषयी डॉक्टर गाडगीळ असं म्हणतात 5व्या शतकात म्हणजे गुप्त काळाच्या सुमारास विघ्नकर्त्या गणपतीचं रूपांतर विघ्नहर्त्या सिद्धिदात्या देवामध्ये झालं. यापूर्वीच्या वाङ्मयात गणपतीचा असा उल्लेख आढळत नाही. आज आपणाला परिचित असलेल्या गणपतीचं मुख हत्तीच आहे. त्याचं वाहन मूषक आहे. हा गजमुख गणपती 5व्या शतकाच्या सुमारास उदयाला आला. गुप्त काळात सर्व पुराण ग्रंथांना नवा उजाळा मिळाला. त्यामधून या नव्या गणपतीची स्तुती आढळते. बोधायनाच्या धर्मसूत्रात हस्तिमुख, वक्रदंत, एकदंत, लंबोदर हे गणपतीचे उत्तरकालीन विशेष आढळतात. पण हा भाग प्रक्षिप्त आहे. हे पूर्वी महामहोपाध्याय काणे यांनी दाखवून दिलाय. मनु, याज्ञवल्क्य, गृहसूत्रकार यांनी ही ठरवलेला गणपती या काळात एकदम वंद्य कसा बनला? गणपतीचं महात्म्य प्रस्थापित करण्याची जणू या काळात ग्रंथकर्त्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. ब्रह्मवैवर्तक पुराण, स्कंद पुराण, गणेश पुराण, गणेश उपनिषद, गणेश गीता या ग्रंथांमधून गणेश महात्म्य आढळतं. ब्रह्माचं सर्व व्यापकत्व गणपतीच्या ठिकाणी आलं. म्हणजे ब्रह्मदेवाची जागा गणपतीने घेतली. गणपती हा परमेश्वराचा अवतारी बनला. नारद पुराणातील गणेश स्तोत्रामध्ये असं सांगितलं आहे की या स्तोत्राच्या 8 प्रती तयार करून 8 ब्राह्मणांना जो वाटेल त्याला तत्काळ सिद्धी प्राप्त होईल. महाभारताचा लेखक गणपती बनला. गणपती महात्म्य प्रस्थापित करण्याचा असा उत्साह कशातून निर्माण झाला असावा? याचं उत्तर आपण पुढल्या भागात पाहू. त्या भागाचं शीर्षक आहे गणपतीचं ब्राह्मणीकरण.
इथे आपण थांबायला हरकत नाही असं वाटतं मला. धन्यवाद.